अर्थव्यवस्था ही कोलॅप्स होईल. हे नुसतं असणारं जीडीपी याचा आणि लोकविकासाचा काही संबंध आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. जीडीपी म्हणजे तुमची असणारी संपत्ती किती वाढली अशीच असणारी आहे. त्याच्यामुळे असणारा जीडीपी आणि लोकविकास याचं नातं नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. आता एक लक्षात घ्या की त्यांनी जे 12 लाख इन्कम टॅक्स लिमिट जी वाढवलेली आहे त्यातून त्यांना असं वाटतंय की पर्चेसिंग क्लास हा पैसे खर्च करेल अशी असणारी परिस्थिती आहे. मी असं मानतोय की हा जो इन्कम टॅक्स बेनिफिट तुम्ही ज्याला दिलेला आहे हा माझ्या दृष्टीने मटेरियलिस्टिक, सफिशियंट आणि संतुष्ट झालेला आहे. म्हणजे गाडी आहे का तर आहे, फ्रीज आहे का तर आहे, वॉशिंग मशीन आहे का तर आहे, टीव्ही सेट आहे का तर आहे, इंटरनेट आहे का तर आहे, लॅपटॉप आहे का तर आहे, 2-4 वेळा महिन्यातून हॉटेलमध्ये जायचं का तर जाणारा वर्ग आहे. त्याच्यामध्ये सुखवस्तू ज्याला आपण म्हणतो, घर आहे का तर आहे. त्याच्यामुळे सुखवस्तू आपण ज्याला म्हणतो, कन्झ्युमर्स गुड्स प्लस फूड प्रॉडक्टच्या गुड्स, हा बायर क्लास आहे. तुम्ही त्याला सूट देऊन तो अधिक बायर क्लास होणार नाहीये. तुम्हाला नव्यानं बायर क्लास निर्माण केला पाहिजे. आणि इथे नव्यानं बायर क्लास हा निर्माण केल्या जात नाही. त्याच्यामुळे रिवायवल किंवा सर्वायवल किंवा हा जो जीडीपीचा ग्रोथ नॉर्मल पेक्षा ॲबनॉर्मल झाला पाहिजे अशी जी अपेक्षा धरल्या जाते, तिथे बायर क्लास केल्याशिवाय तो ॲबनॉर्मल ग्रोथ जीडीपी मधला दिसत नाही अशी परिस्थिती आहे. कारण का आत्ताचा जो क्लास आहे तो ह्या गोष्टी कन्झ्युम राहणार, रिप्लेस करत राहणार. त्याच्यामुळे 5% जीडीपी जो धरून चाललेले आहेत 5 to 5.5 ते 6 हा बॉटम आहे. एक मिडल क्लास आहे, त्याच्या गरजा आहेत. मग ते विकत घेण्याच्या गरजा असतील किंवा रिप्लेसमेंटच्या गरजा असतील किंवा तुटलेल्या फुटलेल्या असतील त्या बदलण्याच्या गरजा असतील, ते तो बाय करत राहणारच. हा प्रश्न असा आहे की तो लिक्विड मनी जाणार कोणाकडे? भिकाऱ्याकडे गेला तो चांगलं चुंगलं जाऊन खात बसेल, श्रीमंताकडे गेला तर तो उंदराचा धनी झाला अशी परिस्थिती आहे. भारतही एकच आहे, इंडियाही एकच आहे, नवीन काहीच नाही.